आणि यानंतर घेऊयात काही शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। मेराक इव्हेंट्सच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या युगपुरुषांच्या पादुकांचा एकत्रित दर्शन सोहळा नुकताच संपन्न झाला। यावेळी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या आवाजातील श्री स्वामी समर्थ मानस पूजा ध्वनिफीत प्रकाशित करण्यात आली। या सोहळ्यामध्ये भक्तांना स्वामी समर्थ साईबाबा, गजानन महाराज, समर्थ रामदास स्वामी आणि जंगली महाराज यांच्या पादुकांचं दर्शन भाविकांना एकाच ठिकाणी घेता आलं। पुण्यात दुमजली उड्डाणपुलाचं लोकार्पण करण्यात आलं। उड्डाणपुलाला अजित पवारांचं नाव द्या अशी मागणी मुरलीधर मोहोळ यांनी केली। सांगलीमध्ये 150 ते 200 वर्षांच्या वडाच्या झाडांची कत्तल करून जाळण्याचा प्रयत्न झालेला आहे। सांगली बेटा रस्त्यावरील हा प्रकार उघडकीस आला। अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्पुरतं या आगीवरती नियंत्रण मिळवलं असलं तरी सुद्धा नागरिकांनी या दोषींवरती कारवाई करण्याची मागणी केली। नाशकात झळकलेल्या पोस्टरची जोरदार चर्चा सध्या सुरू झाली। पोस्टरवर मोदी आणि इस्रायलच्या अध्यक्षांचा फोटो असून पोस्टरच्या मागच्या बाजूला बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये देवस्थानामधील मारहाण प्रकरणी चौकशी सध्या सुरू झाली। उपविभागीय दंडाधिकारी चौकशी करतात। नागरिक आणि भाविकांनी ही माहिती दिली आहे। तक्रारी 3 दिवसांमध्ये सादर कराव्यात अशा सूचना सुद्धा करण्यात आल्या आहेत। भिवंडी शहरातील बाजारपेठेतील गुलाबजामच्या दुकानातील मोबाईल चोरी केल्याची घटना घडली। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली असून अज्ञात चोरट्याविरोधात दुकानदारांनी निजामपूर पोलिसात गुन्ह्याची नोंद केली। पृथ्वी शॉनं आपली गर्लफ्रेंड आकृती अग्रवालशी साखरपुडा उरकून टाकलेला आहे। पृथ्वी शॉनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर केलेले आहेत। त्याच्या साखरपुड्याची घोषणा त्यानं केली। पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवालचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। नाशिकच्या नांदगावच्या साकोरा जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी रंगपंचमीचा जल्लोष केला। एरवी अभ्यास करणारे विद्यार्थी विविध रंगांमध्ये न्हावून निघाले तर विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही गाण्याच्या ठेक्यावरती मनसोक्त रमल्याचं पाहायला मिळालं। गेल्या 2.5 वर्षामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये 5 मोठे स्फोट घडले। या दुर्घटनांमध्ये एकूण 41 कामगारांचा मृत्यू झाला तर मृतांमध्ये 31 महिला होत्या। दुर्घटनांनंतर चौकशी झाली असली तरी सुद्धा अद्याप अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही। नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाच्या बसचा अपघात झाला। वाशी कोपरे सिग्नल जवळ हा अपघात झालाय। नियंत्रण सुटल्यानं इलेक्ट्रिक बस दुभाजकाला धडकली। सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीच जीवितहानी झालेली नाहीये।